ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीला आता वेग आलाय। एसीबीने कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवून नाईक यांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांची सविस्तर माहिती मागवली आहे। 2022 पासून सुरू असलेली ही चौकशी अन्यायकारक असून दबावाला बळी पडणार नसल्याचं नाईक यांनी म्हटलंय। दायक आहे, परंतु असून देत ज्या चौकशी असतील त्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ, परंतु कुठल्याही दबावाला मात्र आम्ही बळी पडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या चौकशी असतील त्या चौकशी आम्ही चौकशीला जी उत्तरं असतील ती उत्तरं मी देईन, परंतु 5-5 वर्ष LCB विभाग एखाद्या माणसाची चौकशी करत आहे आणि अशा अनेक चौकशा माझ्यावर सुरू झालेल्या चौकशा आज बंद झालेल्या आहेत, फक्त माझीच चौकशी सुरू आहे। हा माझ्यावर अन्याय आहे आणि या विरोधात सुद्धा मी लढणार आहे आणि ह्या विरोधात सुद्धा चौकशीला मी सामोरं जाणार आहे।